नमस्कार मंडळी, आठवणी मनातल्या या माझ्या यूट्यूब चॅनेलवर तुमचं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता दुसरीच्या बालभारती पुस्तकातील मुंग्यांचा विजय या पाठाचे वाचन करणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. मुंग्यांचा विजय. एक होते जंगल. जंगलातील झाडांवर छोटे मोठे पक्षी, माकडे, खारी, कीटक आनंदाने राहायचे. त्या जंगलात एक हत्ती राहत होता. तो आपल्या मोठ्या डोक्याने झाडांवर धडका मारायचा. झाडे खाली पडायची, पक्ष्यांची घरटी मोडून जायची, अंडी फुटायची, पक्षी भरारा उडायचे, छोटे छोटे प्राणी इकडे तिकडे पळायचे. सारे मग दुसऱ्या झाडावर जायचे. सगळ्यांची धावपळ बघून हत्ती हसायचा. सारे प्राणी पक्षी दुसऱ्या झाडाकडे गेले की तोही तिकडे जायचा, ते झाड पाडायचा. मग प्राणी पक्षी तिसऱ्या झाडाकडे जात, हत्ती तेही झाड पाडायचा. शेवटी सर्वांनी मिळून हत्तीला विनंती केली की त्याने उगीचच झाडं पाडू नयेत, दुसऱ्यांना त्रास देऊ नये, त्याने सुखात राहावे, इतरांनाही सुखाने राहू द्यावे. हत्ती म्हणाला, तुम्ही कोण मला सांगणार? मी आहे इथला राजा, मला हवं ते मी करणार. असे म्हणून हत्तीने सोंडेने एक झाड उपटले. त्या झाडाच्या जवळच मुंग्यांचे भले मोठे वारूळ होते. त्यात खूप मुंग्या राहायच्या. मुंग्या हत्तीला म्हणाल्या, हत्ती दादा, आमचं घर पाडू नकोस रे. इवल्याशा मुंग्यांनी दादा म्हटलेले हत्तीला आवडले नाही. तो म्हणाला, दादा नाही, राजा म्हणा मला, राजा. एक मुंगी म्हणाली, राजा दुसऱ्याचं रक्षण करतो, त्यांची घरं नाही पाडत तुझ्यासारखी. हत्ती आता मात्र फारच चिडला. हे चिमुरडे, फारच बोलते आहेस, असे म्हणत तो रागारागाने मुंग्यांचे वारूळ सोंडेने पाडू लागला. त्याबरोबर वारुळातल्या सगळ्या मुंग्या बाहेर पडल्या आणि हत्तीच्या सोंडेत शिरल्या. सोंडेच्या आतील नाजूक कातडीचा त्यांनी कडकडून चावा घेतला. ची 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 करत हत्ती ओरडायला लागला. त्याला काही सुचेना. त्याने आपली सोंड झाडाच्या खोडावर धडधड आपटायला सुरुवात केली. आपटून आपटून हत्तीचीच सोंड दुखावली. हत्ती रडकुंडीला आला. मुंग्यांना बाहेर येण्यासाठी विनवू लागला. मुंग्या म्हणाल्या, इथून दूर जाशील की नाही? हत्ती म्हणाला, हो हो जाईन. झाडं पाडायचं सोडून देशील की नाही? हो हो, झाडं पाडणं सोडून देईन. मग हत्तीच्या सोंडीतून साऱ्या मुंग्या भराभर बाहेर आल्या. तसा हत्ती मान खाली घालून निघून गेला. सगळ्या पक्ष्यांना, प्राण्यांना, कीटकांना आनंद झाला. इवल्याशा मुंग्यांच्या एकजुटीमुळे आणि धाडसामुळे साऱ्यांचे संकट टळले. सगळ्यांनी मुंग्यांना शाबासकी दिली. काय मंडळी, आवडला ना हा धडा? या एका छोट्याशा धड्यात अनेक तात्पर्य दडलेली आहेत. तुम्हाला समजल्यास मला कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.